विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून सुरेश धस मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. पण पंकजा मुंडेंनी आपल्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यावेळी धसांनी केला होता आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून सुरेश धस पंकजा मुंडेंवर सातत्याने टीका करत आले. पण पंकजा मुंडेंनी ही जेव्हा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा दोघांमधील राजकीय वाद चांगलाच उफाळून आला. हे वैर एवढं वाढलं की आता ते कधीच एकत्र येणार नाही असंही बोललं गेलं. मध्यंतरी आष्टीतील एका कार्यक्रमात दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडे आणि धस यांच्यात मनोमिलन घडवून आणल्याची त्यावेळी चर्चा झाली होती. पण त्याच कार्यक्रमातील भाषणात पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना टोमणे मारून आपल्यावर केलेल्या आरोपांची परतफेड केली. त्यामुळे मुंडे विरुद्ध धस हा राजकीय संघर्ष पुढे चालूच राहिला. काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा भाजप कार्यकारिणीत मुंडे समर्थकांचीच वर्णी लागल्यानं धस समर्थक नाराज झाले होते. पण आता हा सगळा वाद विसरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती समोर येते. यासाठी नक्की कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात, भाजप हायकमांडनं टाकलेला डाव आहे तरी काय, या संदर्भातील 3 महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्री पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी परळी येथे दिवाळी निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या केज मतदारसंघावर लक्ष ठेवावंच लागेल, पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आष्टीवर विशेष लक्ष द्यावं लागेल असं विधान केलं होतं. पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य सुरेश धसांना अप्रत्यक्षपणे आव्हान असल्याचं बोललं गेलं. पण त्याचा दुसरा अर्थ, आष्टी हा भाजपचा मतदारसंघ आहे, त्यामुळे जुने वाद विसरून आमदार सुरेश धस यांच्यासोबत मिळून पंकजा मुंडेंना तिथं काम करायचं असेल म्हणून देखील त्यांनी आष्टीवर विशेष लक्ष द्यायचं ठरवलं असेल. शिवाय मुंडेंच्या या विधानानंतर सुरेश धसांनी दिलेली प्रतिक्रिया देखील महत्त्वाची मानली जाते. धस म्हणाले की त्या राज्याच्या मंत्री आहेत, त्या बोलल्या असतील, त्यांना लक्ष घालायचं असेल तर घालू द्या. त्यांच्या प्रत्येकच वाक्याचा वेगळा अर्थ काढणं उचित ठरणार नाहीये. आमदार सुरेश धस यांची ही संयमी प्रतिक्रिया दोघांमधील वैर कमी झाल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय दुसरा मुद्दा म्हणजे भाजप पक्षश्रेष्ठींनीच मुंडे आणि धस यांच्यात मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतलाय. कारण भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची नुकतीच घोषणा केली आहे. त्यात जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून पंकजा मुंडे तर जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुरेश धस यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपनं बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा दोघांच्याही खांद्यावर टाकली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात आता हे दोघे जण कशा पद्धतीने एकत्र येऊन काम करतात, बैठका घेतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वादामुळे भाजपची जिल्ह्यात 2 गटांमध्ये विभागणी झाल्याचं पाहायला मिळालं. पण या अंतर्गत गटबाजीचा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना होऊ शकतो. त्यामुळे आता मुंडे आणि धस हे दोन्ही नेते पक्षादेश मानून आता एकत्र येणार आहेत. निवडणूक प्रभारी असलेल्या पंकजा मुंडेंकडे निवडणुकीची धोरणं ठरवणं, उमेदवारांची निवड आणि संपूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण करण्याची जबाबदारी असेल, तर निवडणूक प्रमुख असलेल्या सुरेश धस यांच्याकडे स्थानिक स्तरावर निवडणूक यंत्रणा सक्रिय करणं, प्रत्यक्ष रणनीती आखणं आणि प्रचाराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असेल. या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय साधला तरच भाजपला आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात चांगलं यश मिळेल असं भाजप पक्षश्रेष्ठींना वाटतंय. कारण सुरेश धस हे जिल्ह्यातील प्रभारी मराठा नेते आहेत. विशेष म्हणजे धसांच्या मतदारसंघात एकही नगरपालिका निवडणूक नाहीये. मात्र तरीही पक्षाने त्यांची दखल घेतली आणि त्यांच्यावर प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय सध्या मंत्री पंकजा मुंडेंना मराठा समाजाचं समर्थन मिळवणं अवघड जात आहे. सुरेश धस यांच्यासोबत काम केलेल्या मंत्री पंकजा मुंडेंना देखील मराठा समाजाचा पाठिंबा मिळू शकतो. एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे मुंडे आणि धस यांच्यात मनोमिलन झाल्याचं बोललं जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर आणखी एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. समाज माध्यमांवर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. तो फोटो आमदार सुरेश धस यांच्या घरातील असून घराच्या भिंतींवर गोपीनाथ मुंडे यांच्या फोटो शेजारी मंत्री पंकजा मुंडेंचाही फोटो लावलेला दिसतोय. मुंडे विरुद्ध धस असा आजपर्यंतचा टोकाचा वाद असतानाही धसांनी त्यांच्या घरात थेट पंकजा मुंडेंची प्रतिमा लावल्यानं या विषयाची मोठी चर्चा रंगली आहे. स्वतः आमदार सुरेश धस यांनी 7 दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी आपली मुलगी मैथिली हिने राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आणि निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याचं सांगत मुलीचा सत्कार केला. त्या सत्काराचे फोटो त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडलेत. त्यातील एका फोटोमध्ये बाजूला भिंतीवर मंत्री पंकजा मुंडे, स्वर्गीय
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा लावलेल्या दिसतात। हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। या दोन नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणला जात असला तरी त्यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होतंय याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। थोडक्यात काय तर बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस यांच्या राजकीय संघर्षावर भाजप हायकमांडने अखेर निवडणुकांच्या निमित्ताने का होईना पण तोडगा काढलाय, अशी राजकीय चर्चा आता रंगली आहे। पण हा तोडगा किती यशस्वी होईल, दोघांमधील समन्वय कायमस्वरूपी असेल का, की मग तिकीट वाटपात किंवा उमेदवारांच्या प्रचारावरून पुन्हा एकदा त्यांच्यात वाद उफाळून येतील, अशी शंका बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिक उपस्थित करतात। दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा।